नमस्कार, मी राहुल चौधरी, कृषी कृषी विज्ञान केंद्र खरपुडी जालना येथे मृदशास्त्र या विषयामध्ये विषय विशेषज्ञ म्हणून काम करतो. गेल्या 3 वर्षापासून नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत जे जालना जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी प्रशिक्षण घेतले गेले. एक जवळपास 700 ते 800 शेतकऱ्यांना या निविष्ठा उत्पादन करण्याचं प्रशिक्षण देण्यात आले आणि त्याच उत्पादनाच्या धर्तीवर आज इथं पोकळ वडगावमध्ये आमचे प्रशिक्षणार्थी श्री भगवान जनार्दन उजेड यांच्या शेतावर जीवामृत त्यांनी स्वतः तयार केलेलं आहे. आणि हे जे जीवामृत आहे, हे जीवामृत आपण जर पिकाला वापरलं तर पिका शेतामध्ये जमिनीमध्ये जीवाणूंची वाढ होण्यास मदत होते आणि उपयुक्त जीवाणूंचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे जमिनीतील जे काही स्थिर झालेले अन्नद्रव्य आहेत, ते स्थिर झालेले अन्नद्रव्य हे पिकाला सहजासहजी मिळतात आणि आपला उत्पादन खर्च हा इथं कमी होतो. आणि अत्यंत सोपी अशी ही पद्धत आहे की यामध्ये 3 ते 4 टोपले हे देशी गाईचं शेण, त्यासोबत 4 ते 5 लिटर गोमूत्र, 1 किलो बेसन पीठ, 1 किलो गूळ आणि मूठभर झाडाखालची माती, अशा पद्धतीनं जर आपण सर्व एकत्रित करून एक 4 ते 5 दिवस आपण इथं ठेवलं आणि त्यानंतर त्याच्यावर एक असा पांढरा थर हा येतो, त्याला कापडानं बांधून ठेवायचा आणि सकाळ संध्याकाळ घड्याळाचा सेकंद काटा ज्या पद्धतीनं फिरतो त्या पद्धतीनं सकाळ संध्याकाळ 2 वेळा त्याला फिरवायचं आणि त्या अशा पद्धतीनं एक 4 ते 5 दिवसामध्ये एक आंबूस असा वास हा त्यामध्ये तिथं तयार होतो आणि त्यानंतर ते वापरण्यासाठी तयार होतं. तर मी जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना एक प्रश्न विचारतो की त्यांनी हे जे तयार केलेलं आहे, हे कशा पद्धतीनं आपण याचा वापर हा तुम्ही सुरू केलेला आहे? ज्यावेळेस KVK मध्ये आपण नैसर्गिक शेतीची ट्रेनिंग घेतली, त्यानंतर गुजरात येथे हालोलमध्ये नैसर्गिक फार्मर मास्टर ट्रेनर म्हणून एक ट्रेनिंग घेतली. त्यानंतर म्हणजे त्याच्या अगोदर पण आपण नैसर्गिक शेती करत होतो. त्याच्यानंतर आपण ही जे जीवामृत आहे याचा वापर पूर्ण शेतामध्ये करतो. आता हे जे जीवामृत तयार केलेलं आहे ते हे आपण शेवग्यासाठी तयार केलेलं. आपला आता नैसर्गिक शेवगा इथं विषमुक्त शेवगा लागवड केलेला आहे. तर याच्यामध्ये आपण 10 किलो शेण, गोमूत्र 5 लिटर, 1 किलो हरभरा डाळीचं पीठ, पुन्हा 1 किलो गूळ आणि एक झाडाखालची माती, म्हणजे जिथे आपण रासायनिक किंवा कोणतेही औषध फवारत नाही अशा झाडाखालची माती टाकून आपण ते सगळं 7 दिवस आपण त्याला ठेवून सकाळ संध्याकाळ त्याला चांगलं ढवळून तयार केलेलं आहे. आता हे जे जीवामृत तयार झालेले आहे आपल्याला शेवग्यासाठी वापरायचे. यामुळे आपल्याला जे रिझल्ट आले तर म्हणजे ज्या झाडाला जीवामृत पोहोचले नाही त्या झाडाचा आणि ज्या झाडाला आपण रेग्युलर जीवामृत देतो त्याचा 2 ते 3 फुटाचा फरक डिस्टन्स पडलेला आहे उंचीमध्ये. उंचीमध्ये. आणि पुन्हा आपली जमीन पण आता आपण सरळ असं चालायला लागलो तर त्यावेळेस ते जमिनीमध्ये आपल्याला चालायला पाय फसते, इतक्या प्रकारे आपली जमीन पूर्ण भुसभुशीत झालेली. जीवामृतचा वापर आपण फवारणीमध्ये सुद्धा जीवामृत आणि निमार्क या दोन्हीचा वापर करतो आणि जमिनीमधून ड्रीपमधून सुद्धा फवारणीमुळे, जीवामृताच्या फवारणीमुळे आपल्या पिकावर काय परिणाम दिसून आला? अगोदर आपण जे फवारणी घेतली जीवामृतची त्यामुळे जे पावसामुळे थोडासा जो स्ट्रेस आला होता तो स्ट्रेस सुद्धा थोडासा कमी झाल्याने असा आपल्याला अनुभव आलेला आहे. आणि पुन्हा त्याचे जे फुटवे वगैरे याची सुद्धा चांगली पैकी ग्रोथ झालेली. तर चालेल, धन्यवाद. अशाच पद्धतीनं आपण जीवामृत हे आपल्या शेतामध्ये वापरून आपला उत्पादन खर्च हा आपण कमी करत असतो. तर मी एक शेवटचा प्रश्न विचारतो की हे वापरल्यामुळे रासायनिक निविष्ठा वापरण्यात आणि आधी जे तो आपण रासायनिक निविष्ठा वापरत होतो आणि आता जीवामृत वापरतो, तर याच्यात काही फरक वाटतो का, की दुकानातून आणलं असतं तर बरं झालं असतं? नाही सर, रासायनिकचं कसं होतं की ज्यावेळेस समजा एखाद्या वेळेस आपण रासायनिक आळी पडल्यानंतर रासायनिक औषध मारतो, पण याचं नैसर्गिक शेतीमध्ये कसं असतं की आपल्याला त्याला प्रथम उपचार म्हणता येईल की समजा अमावस्येच्या वेळेस आपण त्याची फवारणी करतो निंबाळकाची, तर म्हणजे यायच्या अगोदरच आपण त्याला प्रतिबंध करतो आणि याच्यामुळे जे आपल्याला रिझल्ट जो आलेला आहे तर रासायनिक पेक्षा याचा रिझल्ट आपल्याला चांगला आलेला आहे. कारण की रासायनिक आपला अगोदर पण शेवगा होता, तर त्यामध्ये जे रासायनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्याचा जो शेवगा होता तो म्हणजे असं 2-3 तासानंतर थोडा सुकायचा, पांढरा पडायचा शेंग. आणि आपली जी शेंग आहे ती 1 ते 2 दिवस सुद्धा पांढरी पडत नव्हती. हिरवी त्याची जी कोटिंग ती हिरवी पूर्ण अशी ऍक्टिव्ह राहायची. म्हणजे
फळाची गुणवत्ता हा गुणवत्ता ही याच्यामुळे आपल्याला वाढण्यास मदत होते आणि त्याच्यामुळे आपल्याला व्यापारामध्ये भाव जो आहे हा हं. चांगला मिळतो. तर धन्यवाद.